हवा प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या विकासकांवर नवी मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय। आतापर्यंत 19 बांधकामे बंद केली आहे। 42 बांधकामांना नोटिसा दिल्या तर 173 जणांना दंड आकारण्याच्या नोटीस दिल्या आहेत। समृद्धी महामार्गावर 9 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत 5 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू आहे। यासाठी अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या भागात ब्लॉक घेतले जाणार आहेत। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची सुनावणी 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। सीमा भागातील बांधवांच्या मते या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून जोरदार तयारी केली जाते। याउलट महाराष्ट्र शासनाकडून या संबंधीच्या हालचाली दिसत नाहीये। यामुळे सीमा भागातून संताप व्यक्त होतोय। आरबीआयने बँकांचे लाभांश वितरण आणि नफा हस्तांतरण यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतलाय। नवे नियम वित्त वर्ष 2027 पासून लागू होतील। नव्या मसुद्यानुसार भांडवली निकष पूर्ण केल्याशिवाय बँकांना लाभांश देता येणार नाही। गेल्या वित्त वर्षात बँकांनी विक्रमी नफा नोंदवत 75,000 कोटी रुपयांचा लाभांश दिला होता। शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला पैसा दुप्पट करण्याचा आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार पालघरमध्ये घडलाय। तब्बल 2 कोटी 39 लाखांचा गंडा घालणाऱ्या कंपनी मालकाला अखेर पालघर पोलिसांनी अटक केली आहे। पीएमपीने रील स्टार अथर्व सुदामे 50,000 रुपयांचा दंड ठोठावलेला आहे। पीएमपीकडून सुदामेला तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे। पीएमपी बसमध्ये विनापरवानगी रील शूट केल्याप्रकरणी अथर्व सुदामेला दंड ठोठावला आहे। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्ते आक्रमक झाले। नाराज एमआयएम कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासनं या जाहीरनाम्यातून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिले। नेहमीच अशी मोठमोठी आश्वासनं देण्याची सवय आमदार सतेज पाटलांना आहे, अशी टीका भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस आणि सतेज पाटील यांच्यावर केली आहे। उदय सामंत यांनी उमेदवार बिनविरोध निवडून येण्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेबद्दल भाष्य केलंय। बिनविरोध निवड एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाली आहे, असं सामंत म्हणाले। शिवाय विरोधकांकडून कौतुकाची अपेक्षा नाहीच, असा टोलाही उदय सामंतांनी लगावलाय। नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेनं संघ परिवाराला साथ घातली आहे। एक संघ लढणार, नवी मुंबई नवं सरकार, असा मजकूर असलेले पोस्टर नवी मुंबईत लावण्यात आले। तिकीट वाटपावरून नाराज झालेल्या संघ परिवाराला आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या साथ घातल्याची चर्चा आहे।